सन्मान केला जाईल। व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय आणि सर्व पाहुण्यांचा इथे मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि पहिल्या सत्रासाठी आपण ऐकूया मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेश जी ठाकूर सर फ्रॉम नैतिवली। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। अक्षय काटे आणि संकेश शाणे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे। किरण पाटील साठी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक फक्त एकदाच अनाउन्स केलं जाईल, या गोष्टीची नोंद घ्या। तसला मॅचला झाले सुरुवात। पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। ऑफ साइड मध्ये ड्राइव्ह केला गेला, चांगला फटका आहे। बॉलला एक्स्ट्रा कव्हरला मागे दोन क्षेत्ररक्षक तिथे चाचपडत होते, पण तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला 2 धावा पूर्ण। किरण पाटील सागर काटे सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नागझरी संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला श्री मलंगवाडी संघाला आपण पाहतोय। अप्रतिम हा देखील सामना होईल। 4 षटकाचा सामना आपण अनुभवतात। गोलंदाजी मार्क वरती स्वयं वाघला आपण पाहणार आहोत। यावेळेस डिफेन्स केलाय, कोला टाकलाय चेंडू आपण पाहतोय। क्या बात आहे, सुपर बॉलिंग ऑड कमबॅक। सन्माननीय अभिमन्यू मात्रेपाडा या मान्यवरांचा सन्मान केला जाईल। अभिमन्यू मात्रे या तुमचं स्वागत केलं जाईल स्वागत कक्षामध्ये। काही पाहुण्यांकडे वेळ आमचा थोडासा कमी आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा लगेच सन्मान करतोय आणि खास सरपंच साहेबांचं तुमच्यावरती प्रेम आहे। सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। येस, बॉल तयार पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळायचा होता। मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची संभावना झेल होईल का पाहायचं आहे। ओ कॅच ड्रॉप केले, जीवनदान मिळालंय आणि जणू काही तिकडे दीर्घायुष्य असा शुभ आशीर्वाद किरण पाटीलला लाभलाय। जीवनदान मिळालंय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक दमदार स्पर्धा। सरपंच चषक उस्साटने 2025 से पर्व या ओटो से नहीं ओमी नोटो से बात की जाती है। अशी एक नामांकित क्रीडा स्पर्धा। धावसंख्या झालेल्या आहेत 4। स्वयं वाघला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला श्री मलंगवाडी या संघानं आणि तत्पूर्वी आमंत्रित केलं बॅटिंगसाठी नागझरी संघाला। सुरुवात शांत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, संयमी सुरुवात झाली आहे। संयम दाखवला दोन्ही फलंदाजांनी। स्वयं वाघचा भन्नाट गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। बघा हे प्रेक्षक बघा मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतात। क्रिकेट वेड आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत। आपल्या गाभावरती आपल्या संघावरती आपल्या आवडत्या खेळाडूवरती असलेले हे प्रेम त्यांना या डेफिनेटली वाघच आहे गोलंदाजी मार्क वरती। सन्माननीय सरपंच तुषार पाटील दादांचा सन्मान केला जाईल। या तुषार पाटील वाडी ते सरपंच आहेत, स्वागत आहे आपलं आणि आपला सन्मान इथे केला जाईल। जबरदस्त थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा सरपंच चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वाचा डेड बॉल घोषित करतायत पंच। हा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहेत। हे आमचं प्रेझेंटेशन बॉक्स आणि शुभ सन्मान हा मान्यवर अतिथींचा आमच्या व्यासपीठावरती। स्वयं पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये पहिल्या 4 मध्ये त्यानं 4 खर्च केल्यात। माईक ऑन आहे टेंबे। हो ऑफ स्टिक वरती बॉल आदळलाय जोरदार। विकेटचं पतन 4 वर लागणारा धक्का पहिला नागझरी संघाला। ठोको सन्माननीय मदनजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल। मी मदनजी पाटील यांना विनंती करतो की आपण या स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत केलं जाईल। मदनजी पाटील। सरपंच सन्माननीय शिवाजी पाटील साहेबांचं प्रेम आमच्या पाहुण्यांवरती पाहायला मिळतोय आणि सन्माननीय कृष्णाजी पवार यांचा आम्ही सन्मान करतोय। कृष्णा पवार या तुम्ही देखील हे सर्व आमचे अतिथी मान्यवर आहेत आणि गेस्ट इज अवर गॉड या मान्यतेनुसार पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य। सरपंच चषक 2025 चं नवे पर्व तुम्ही पाहताय आणि काही पाहुण्यांचा इथे आम्ही सन्मान करतोय। प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय। शुभ सन्मान इथे सुरू आहे। सन्माननीय धर्माजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। धर्माजी पाटील यांनी विनंती असेल की आपण देखील यावं स्वागत कक्षामध्ये आपलं यथोचित आदरातिथ्य हा सन्मान स्वीकारावा। इट्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। तसला आपण लगेचच सामन्याकडे वळतो। अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला षटक क्रमांक पहिलं 4 षटकांचा सामना आहे।
मॅन्डेटरी पॉवर प्ले ते षटक तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा, वारंवार थांबतात गोलंदाज बघा, वेळ बघा किती जातोय, त्यामुळे लक्ष द्या. स्वयं आपण या गोष्टीची थोडी नोंद घ्या. ऑन साइडला की असा होता, शरीरावरती जोरदार आदळलाय. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघा, टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, अरे किंचाळा तुम्हाला ऐकायला मिळतील. हे प्रेक्षक आहेत, हे क्रिकेट वेडे आहेत, हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि श्री मलंगड वाडीवरती असलेला प्रेम दाखवत आहेत. पहिल्या ओव्हरनंतर धाबा झाल्यात 4. सन्माननीय रवीजी हजारे यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वाडीमधील गोलंदाजांना सुवर्ण संधी. सरपंच तुषार पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये गोलंदाजाला दिले जातील. या मंचकावरती आणि मंचावरती आपण इथे यायचं आहे. रामकृष्ण हरी. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होतात ते चिन्मय पाटील, ज्या गोलंदाजाने काल मेडन षटक हाताळलं. पहिलं कालच्या रजनीमधलं निर्धाव षटक हाताळण्याचं ज्यानं कारनामा केला तोच चिन्मय पाटील गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती सध्या तुम्ही पाहिलं तर मान्यवरांची ही मांदी आहे, तुम्हाला पाहिलं तर मोठ्या संख्येनं हे मान्यवर आपल्या आवडत्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. सन्माननीय देवदासजी पाटील वाडी यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. प्रथमेश कंटिन्यू. थँक्यू सो मच. बायकरमॅन कॉमेंटेटर, मला तर वाटतं अखंड महाराष्ट्रात एकमेव असे समालोचक असतील जे बायकरमॅन म्हणून ओळखले जातात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. समाप्ती होते निर्धाव चेंडूची. एसके ग्रुप श्री मलंगवाडी, जितेश मडवी आणि यस त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचे पारितोषिक असेल आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचे पारितोषिक आहे. चला चिन्मय गोलंदाजी मार्क वरती काल निर्धाव षटक त्याने हाताळले जरूर या स्पर्धेमध्ये, या खेळपट्टीवरती, या क्रीडांगणावर. ओ आणखीन एक भन्नाट गती, क्या बात है, रफ्तार का सौदागर आणि खऱ्या अर्थ श्रीराम, जय श्रीराम. क्या बात आहे. प्रथमेश वाडी संघाचे पाठीराखे बघा, अक्षरशः संपूर्ण तो गाव इथे आलाय. नक्कीच आपण पाहतोय की अगदी संपूर्ण गाव तुम्हाला पाहायला मिळेल इथे. आपला आवडता संघ, आपला आवडते खेळाडू जेव्हा मैदानावरती खेळतात ना, त्यांना पाहण्याची ती मजा वेगळीच असते. आणि कॅश प्राइज लावायचं असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमतः तुम्हाला पारितोषिक जमा करावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. तत्पूर्वी तुमचं कॅश प्राइज अनाउन्स केलं जाणार नाही. भन्नाट गती, रफ्तार का सौदागर, मलंगवाडी एक्सप्रेस आपण पाहतोय, श्री मलंगवाडी आपण पाहतोय. आणि या गावातील हा खेळाडू, नवोदित खेळाडू, ज्याची चर्चा आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केली जाईल, कारण काल देखील निर्धाव षटक हाताळलं आणि आज देखील बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सागर काटेला शांत ठेवलंय पूर्णपणे वादळाला. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मेडन षटक जर हाताळलं तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. एसके ग्रुप श्री मलंगडवाडी, आमचे जितू मडवी यांच्या माध्यमातून ड्रॉप केला समोर, एलिव्हेशन नाहीये, फिल्डर तिकडे पोहोचलेत, कोणती चूक करणार नाही. विकेटचं बटन, एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय पाटील फलंदाज बाद. क्या बात आहे. श्रीराम, जय श्रीराम. मलंगवाडी एक्सप्रेस, क्या बात आहे. प्रेक्षकांचा आवाज तर बघा एकदा. दमदार. प्रथमेश A1 स्पर्धा आणि स्पर्धा यशस्वी झाली असं पण म्हणू शकतो. प्रेक्षकांची तुफान आणि तोबा गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. येस, रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती. जबरदस्त काय माहोल बनलाय. पहिल्या 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, 1 विकेट घेतली.
चिन्मय पाटील. श्री मलंगवाडी एक्सप्रेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ही एक्सप्रेस आता सुटली आहे सुसाट. त्यात एक्सप्रेसला थांबवणं कठीण झालंय. प्रत्येकी समोरच्या फलंदाजांच्या पायात अक्षरशः बेड्या घातल्यात. चिन्मयसाठी सरपंच तुषार पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेत. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि संपूर्ण वाडी येथे प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. काय जबरदस्त आवाज होता. पुन्हा एकदा आपण या ओव्हर नंतर तो आवाज देऊया प्रेक्षकांना. प्रथमेश. येस डेफिनेटली. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुढचा चेंडू घेऊन पाटील. हो काय घडलंय. बॉल हातातून इथे निसटलाय आणि पंच डेड बॉल घोषित करतात. ऍक्शन रिप्ले. ओ येस, जेव्हा रिलीज करण्यासाठी पुढे आले तेव्हा चेंडू निसटला हातातून आणि पुन्हा गोलंदाजी मार्कमध्ये सध्या सज्ज होताना आपण पाहूयात चिन्मयला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग. मेडन षटकासाठी आपण पाहतो चिन्मय पाटीलला 1000 रुपयांचं पारितोषिक. जय पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय पुढचा बॉल ऑफच्या रिजन मध्ये. बॉल येते पॉइंटला. फिल्डर थोडी गफलत झाली तिथे. चेंडू अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय मान्यवर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आदरणीय काशीनाथ पाटील साहेब यांचे ते शुभागमन झालंय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सरपंच चषक 2025 उसाटणेच्या या मैदानावरती. वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम. शुभागमन झालं आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील काटे यांचं शुभागमन आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेत राहिलेलं नाव काय, कारण आपण पाहतोय जवळपास 75हून अधिक बाईक प्रत्येकी स्पर्धेमध्ये ज्यांनी पुरस्कृत केलं आहे असं दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला देव मानणारे, क्रिकेटची भक्ती करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेब काटे यांचं इथे आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. वेलकम, मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. तर काही पाहुण्यांचा आपण सन्मान करूया. सन्माननीय रामदासजी पाटील, बालू पाटील. या रामदासजी पाटील नारायण तुमचा सन्मान केला जाईल आणि बालूजी पाटील यांचा सन्मान करूया. संतोषजी जाधव. तिन्ही पाहुण्यांना विनंती की आपण स्वागत कक्षामध्ये लगेच यायचंय. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान इथे केला जाईल सरपंच शिवाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सध्याचा सामना आपण पाहतोय अतिशय अटीतटीचा सामना आणि गोलंदाजी किती भक्कम आहे वाडी संघाची तुम्हाला पाहायला मिळते. चिन्मय इम्प्रेस केलं चिन्मयच्या गोलंदाजीनं आणि प्रेक्षकांची तमाम गर्दी, तोबा गर्दी तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आतिषबाजी बघा, या स्पर्धेमध्ये धमाकेदार आपण पाहुण्यांचं स्वागत करतोय. येस, कारण व्यासपीठावरती तितकं दमदार नेतृत्व देखील आहे काटेगावचे आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची कल्याण डोंबिवलीची ओळख आहे आमचे काशीनाथ शेठ पाटील साहेब. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. येस, खऱ्या अर्थानं आम्ही काशीनाथ शेठ पाटील साहेबांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रवीण सर, सन्मान कंप्लीट झालेत का? तर चला मॅच कडे लक्ष वेधेन. 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8. 2 विकेट इथे गमावलेल्या आहेत. जय पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 असतील. अजय गांगड साठी पारितोषिक असेल. तर चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचा शुभ आगमन सोहळा आपण पाहिला आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय दिलदार व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व आपण सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील साहेबांचं स्वागत केलंय. क्या बात आहे, शानदार चौकार आपण पाहतोय. निश्चित बघा प्रथमेश, इथे सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांचा बॅनर देखील मैदानामध्ये आणि त्यांच्या बॅनरला, त्यांच्या कटआउटला जर चेंडू लागला फुलटॉस, जो फलंदाज तो षटकार मारेल तर सन्माननीय आमचे माजी सरपंच हेमंत शेठ मडवी साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 त्या फलंदाजाला दिले जातील. वेस्टासाठी रिव्ह्यू असेल आणि हे आमचे अलंकार दादा मडवी आपण पाहतोय. अलंकार हरी मडवी साहेब आमचे
मॅनेजमेंट टीम मेंबर त्यांच्या वतीनं देखील आपण पाहतोय सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील काटई साहेबांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्ट धडकला तर त्या फलंदाजाला 3000 रुपयांचा पारितोषिक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तसला मॅचला सुरुवात करायची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार तर आला. धावसंख्या 4 ने पुढे आपण पाहतो. टोटल 12 वरती आलेली आहे. 12 रन संबोध 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त माहोल बनले आज. मात्र या स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि फक्त पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. पाऊस पडतोय अक्षरशः पैशांचा या स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा उसाटण्याची आहे. सरपंच चषक ही स्पर्धा आहे आणि मी या गोष्टीचा वारंवार उल्लेख करतोय की यहाँ पर ऑटो से नहीं नोटो से बात चलते भाई. चौकार आला नुकताच. चला वेळ जास्त घेऊ नका. पुन्हा आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय फलंदाज करण काटे सज्ज होतोय, ज्याचा बॅटमध्ये नुकताच चौकार आलाय अजयच्या विरोधामध्ये. तसला प्रवीण काटे असेल. जयमान महाळुंगी संघ आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. श्री मलंगडवाडी या संघाला देखील एफर्ट्स बघा. हे प्रयत्न आहेत. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं आणि कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि तेच कष्ट ते प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. बघा व्यासपीठावरती तुम्ही पाहतात सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून मिळतो या स्पर्धेला आम्हाला खूप मोठं योगदान मिळालंय ते काटेई गावचे सरपंच सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब तुम्ही पाहतात व्यासपीठावरती. त्यांचं कटआउट आहे बघा. त्या कटआउटला डायरेक्ट हिट चेंडू झाला तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील, त्यानंतर सुरेश शेठ पाटील साहेब आपण पाहतोय पंचायत समिती सभापती. खरं तर त्यांच्या वतीनं 5000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूला देण्यात येणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. येस आणि त्या समाभात आपण पाहतोय सन्माननीय अलंकारधारी मडवी साहेबांच्या वतीनं देखील 3000 आहेत. मधुकर जे उपस्थित झालेत, त्यानंतर सन्माननीय रामदासजी काठवले साहेब उपस्थित झालेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती त्यांचं स्वागत आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. आज प्रचंड संघाने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेत. बघा या ठिकाणी मलंगडवाडी संघ मैदानात खेळतोय. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम शिवकृपा नागझरी संघ खेळतो. दोन्ही संघाला शुभेच्छा. बालगावचा राजा ऑर्केस्ट्रा सन्माननीय संदीप दादा मडवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसला मॅच कडे लक्ष वेधतोय पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आलेल्या सर्व लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. धावफलकाचा विचार केला तर सध्या धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र बेधुंद फटकेबाजीची सुरुवात बाहेर हवी, कारण वेळ निघून गेली आहे. बघा प्रेक्षकांना आयबाजेलला 1000चं प्राइज आहे. माजी सरपंच हेमंतदादा मडवी यांच्या वतीनं आणि एवन जोडी आमची सन्माननीय आशा पाटील जांभूल आणि नितीन म्हात्रे खरड यांच्या वतीनं 500 रुपये प्रेक्षकांना आयबाजेल. क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. व्हाट अ शॉट वॉज दॅट. पॉवर पॅक परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. चेंडू सीमा पलीकडे. सरपंच चषक षटकार. प्रेक्षकांना आयबाजेलला 1500 रुपये होते, आता 2000 झालेत. सन्माननीय माजी उपसरपंच बुर्दुल ग्रामपंचायत चिंतामण शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपये. एवन जोडी अशोक पाटील आणि नितीन म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपये आणि हेमंत शेठ मडवी माजी सरपंच यांच्याकडून 1000. अशा प्रकारे 2000 रुपये आयबाजेल प्रेक्षकांना देण्यात येणार. क्या बात आहे. मी याच कारणास्तव तर प्रेक्षकांची मनं जिंकलेत, आमच्या आयोजकांची मनं जिंकले डीजे ओमीनं. यावेळेस काय घडलंय. खूप मागे टप्पा होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करता अभांतर धाबेचा. गोपाळजी माळी साहेब जे नागावचे त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. हे ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. योग्य निर्णय पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलेला आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतो. एकंदरीत 26 आकड्यावरती 26 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू या षटकातला अजय भरपूर महागडा ठरलाय. खूप महागडी गोलंदाजी झाली आहे. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं. बघा या ठिकाणी दमदार व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके चैनू शेठ जाधव साहेब आणि त्यांच्यासोबत आमचे सन्माननीय चिंचोली गावचे विलासदादा पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. सरपंच चषकाच्या वतीनं सन्माननीय शिवादादा पाटील
हेमंतदादा मडवी, त्यानंतर आमचे सचिनदादा पवार, किरणदादा पाटील आणि हिरामन शेठ पाटील साहेबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बघा काशीनाथ शेठ पाटील साहेबांच्या बॅनरला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर आता सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी कटआउट हिटसाठी देण्यात येणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव आणि फक्त वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतो ओव्हरची समाप्ती झाली आणि या सत्रातलं सर्वाधिक महागडे षटक हाताळलं गोलंदाज अजयनं. 23 मलंगड विभाग आहे. मलंगड येणारा प्रत्येक वाघ आहे. व्यासपीठावरती जेवढे आले तेवढे वाघ आहेत. या ठिकाणी मधुशेठ काठावले आणि रामदास शेठ काठावले या आपला सन्मान केला जाईल. मधुशेठ काठावले आणि रामदास शेठ काठावले या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान केला जाईल. खरं तुम्ही पाहता व्यासपीठावरती आता ज्यांची रॉयल एंट्री झाली मित्र सन्मानित काटे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच काशीनाथ शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं प्राइज आहे. चिंतामण शेठ पाटील आणि सुरेश शेठ पाटील यांच्या वतीनं देखील 5,000 रुपयाचं प्राइज आहे. म्हणजे जवळ 26,000 रुपयाचं प्राइज हे एका खेळाडूला देण्यात येणार आहे. व्यासपीठावरती रामदास शेठ काठावले आणि मधुशेठ काठावले यांचा सन्मान केलं होतं. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक खरं तुम्ही पाहता सरपंच चषक शिवाजीदादा पाटील चषक 2025 शानदार पर्व. कवी एकनाथजी माळी साहेब बघा जलपणानंतर आपल्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होतील. लाईव्ह ऑर्केस्ट्रा मित्र तुम्ही नक्कीच या ठिकाणी एन्जॉय करता. तर चला पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय अप्रतिम सामना रंगला. अंतिम षटक आपण पाहतोय आणि इथे रनआउटची संधी आहे आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतोय बाद धावचीच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 3 नागझरी संघाला. क्या बात आहे, क्या बात आहे. मी मनोरंजन होतोय आज खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय जबरदस्त मनोरंजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला डीजे ओमी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण ऐकत आहोत असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आमचे एकनाथजी माळी. खऱ्या अर्थानं क्रिकेट कव्वाली कोणी सुरू केली ना क्रिकेट क्षेत्रामध्ये तर ते नाव आहे. आणि जबरदस्त मनोरंजन एंटरटेनमेंट फुल ऑन आहे आज या स्पर्धेमध्ये. प्रेक्षक मोठ्या संख्येने, व्यासपीठावरती मान्यवर मोठ्या संख्येने आणि या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा पाऊस देखील मोठ्या संख्येनं. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 32 वर 32 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज धनाजी मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती दर्शन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. कॅश प्राइज जोपर्यंत आमच्या स्कोरकडे जमा होत नाही तोपर्यंत अनाऊन्स केलं जाणार नाही. गोष्टीची नोंद घ्या. ऑल साइडला बॉल आहे अवेलेस अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल आहे. थोडे फंबल झाले फिल्डर त्याचा फायदा उचलला लगेचच. 2 धावांचा प्रयत्न सफल राहिलाय. तिसऱ्या धाबेसाठी पलटतील का नाही. 2 धाबामध्ये समाधान मानावे लागते. धावसंख्या 1 शॉट म्हणजे ही एकच धाव असेल. म्हणजे आता धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 33-33. धावा धावफलकावरती पुन्हा एकदा वेगवान होता तितक्याच वेगाने ऑफसाइड रिजन मध्ये प्रहार केलाय. क्या बात आहे. नागझरी संघासाठी आहे संघर्षमय चौकार.
क्या बात आहे. माझे आमदार सन्माननीय राजूदादा पाटील साहेबांचं हे संगीत आपण ऐकत आहोत. यावेळेस देखील भन्नाट गती होती. अपील झाली आहे पंचांकडे आपण पाहतोय, पण नाही, पंचांनी फेटाळली आहे आणि तत्पूर्वी मात्र वेगानं ही सिंगल कंप्लीट. येस, नो डाऊट. अलंकार हरी मडवी साहेबांच्या वतीने आपण पाहतोय, ज्यांनी आम्हाला ऑल ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. ओमी डीजे ओमी साठी 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. सन्माननीय राजूदादा पाटील यांचं दमदार संगीत लावलं आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं हक्काचं व्यक्तिमत्व राजूदादा पाटील यांचं संगीत लावल्यामुळे आपण पाहतो डीजे ओमीला 500 रुपयांचं पारितोषिक अलंकार दादा मडवी यांच्या वतीने असेल. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला बॉल आहे. यावेळेस देखील शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मागे आला चेंडू, डायव्हर्ट झाला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूला उचलतील, फेकतील, त्यावर बघा थ्रो कुठे केलाय. अजून एक संधी आहे, चुकीच्या एंड वरती आहे का थ्रो असं पाहायचं, पण नाही. पंचांनी सहमती दर्शवली. विकेटचं पतन. फलंदाज बाद धावतीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच हेमंत दादा मडवी यांचं हे संगीत आपण ऐकलं. त्यांचे बंधू अलंकार दादा, बघा डॅशिंग व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी बघा मित्रांनो. अलंकार दादा, नक्की त्यांचं देखील स्वागत आहे. बघा पुढची मॅच असणार भाल विरुद्ध वहाल. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. श्रीशा 11 न्यू यंगस्टर वहाल आमचे शुभम दादा पाटील उसाटणे यांनी पुरस्कृत केल्या संघाने अलंकार शेठ मडवी यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी देखील पारितोषिक आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 500. तसला अंतिम चेंडू शिल्लक आहे. फलंदाज थोडं घाई करा. नक्कीच व्यासपीठामध्ये तुम्ही पाहतात मित्रांनो, एक दमदार व्यक्तिमत्व, नेहमी समाजसेवा ईश्वरसेवा मांडणारे आणि क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे काटाई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच काशीनाथ शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेला तब्बल 15,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तसला येस, श्रीशा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत घनश्याम आणि येस काशीनाथ शेठ पाटील साहेब यांच्या कटआउटला जर डायरेक्टली बॉल हिट झाला तर यापूर्वी 3 होते, पण आता अलंकार शेठ मडवी आमच्या यांच्या वतीने आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक नक्कीच इथे दिलं जाईल. क्या बात आहे. पारितोषिकांची लयलूट आहे. चांगला खेळ करा आणि हवी तेवढी पारितोषिक मिळवा. डाव संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस 40 धावा धावफलकावरती, 40 रन्स ऑन बोर्ड. 41 टार्गेट असेल त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिथे बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत श्री मलंगटवाडी संघाला. तसं काशीनाथ दादा पाटील साहेबांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर सर्वांचे लाडके क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय विश्वनाथ दादा मस्कर यांच्या वतीनं तब्बल 21,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी खेळाडूला देण्यात येणार आहे. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. विश्वनाथ दादा मस्कर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. दादांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित झालेत आणि आपण सन्मान करणार आहोत. हॅलो, चला व्यासपीठावरती सन्मान होणार आहे. हॅलो, बघा आता जलपणानंतर पुन्हा एकदा एकनाथजी माळी साहेब आमच्या सोबत जॉईन झालेत. एकनाथजी माळी साहेब, आपले स्वागत आहे. सन्मान झालेले. आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया वहाल संघ कॅप्टन आणि भाल संघ कॅप्टन. चला वेळ घेऊ नका, आपण लगेच टॉस साठी या. आणि टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेल, दमदार व्यक्तिमत्व, एक समाजसेवक म्हणून नेहमी ज्यांच्याकडे आपण पाहत असतो मित्रांनो, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व सन्माननीय काटाई ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच काशीनाथ शेठ पाटील साहेब या आपण आपल्या शुभार्थ इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघ आलेत बघा. खरं तर 2 संघ, एका बाजूला भाल
पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. यस, टीम मोहाल संघाचे कॅप्टन टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु पहिल्या दिवशी ज्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळला आणि नक्कीच आज काय वाटतं की एकनाथ माळी साहेब कवी आमच्या सोबत जॉईन झालेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. उसाटण्याची टुर्नामेंट म्हणजे एक नंबर असते आणि खास करून विनयने आम्हाला एंट्री दिली आणि धन्यवाद. आणि इथं उसाटण्याचे टुर्नामेंट ही आहे ना, ही पैसा वसूल टुर्नामेंट आहे. कुठला पण फलंदाजला पहिल्या दिवशी वाटतं 3 6 मारले त्याला 22,000 भेटले आणि दुसऱ्या दिवशी मारले त्याला 15,000 आणि आयोजन तर खूप छान आहे. थँक्यू. जास्त वेळ घेत नाही, चला आपण सन्मान करूया. सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, सन्मान आपल्या लाडक्या माणसाचा. आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस. मित्र हो, दमदार व्यक्तिमत्व काटे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काशीनाथ शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. दादा या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी विनंती करेल आपल्याला, त्या सोबतीनं मी सुरेश शेठ पाटील सन्माननीय चिंतामण शेठ पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल की आपण यावं. पंचायत समिती सभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील माजी सरपंच या ठिकाणी चिंतामण शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत आणि विनंती करतो या ठिकाणी शिवाजी पाटील साहेबांना की ज्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत सरपंच शिवाजीदादा पाटील यांना इन्व्हाइट करतो की आपल्या शुभास सचिन दादा बघा, किरण दादा या आपण देखील, कारण मेहनत भरपूर आहे यांची देखील या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. त्यांच्या वतीने ते सन्मान केला जातोय. सर्वांचे लाडके आपले काशीनाथ दादा पाटील बघा, दमदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आणि बघा प्रेक्षक वर्ग, ज्या क्षणाची आपल्या सगळ्यांना आतुरतेने वाट पाहिली. मंथन मडवी या गायक आहेत. मंथन मडवी आज माळी साहेबांच्या सोबत त्यांना गायन करण्याची संधी मिळाली म्हणजे फार मोठं भाग्य असेल, कारण माळी साहेबांच्या सोबत हे कोणाला भाग्य लाभत नाही. मंथन मडवीचा सन्मान. सदस्य भरतदादा पाटील बुर्दुल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही इन्व्हाइट करेल आपण यावं, आपला सन्मान केला जाईल. आणि बघा थोड्याच वेळानंतर मित्र, ज्या क्षणाची आपण सर्वजण आत्ताजून वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे महान भारत केसरी मथुर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर तेवढ्याच वेळानंतर या ठिकाणी त्याची रॉयल एंट्री मैदानात होणार आहे. खरं तर माली साहेब तर आहेतच, त्यामुळे मथुरचं संगीत आपल्या समोर येणारच, कारण महान भारत केसरी. आणि खरं तर आज थोड्याच वेळानंतर या ठिकाणी आगमन होणार आहे महान भारत केसरी कुमार रणबीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर. सन्माननीय प्रकाशजी मडवी, अनिल दादा हिलाल यांच्याकडून प्राइज झाले तर बघा. प्रकाश मडवी आणि दादा गायकवाड यांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 3,000 रुपये प्राइज. कटआउटला चेंडू हिट झाला तर 21,000 रुपयाचं प्राइज.
धन्यवाद. बघा सामना सुरू असताना थोडासा म्युझिक बंद ठेवा, कारण मैदानामध्ये काय घडतं की बॉल बॅटला लागला की कट लागते आणि त्याचा आवाज पंचांना येत नाही, त्यामुळे पंचांची काही चूक नसते. लक्ष असू द्या, कारण सामना भरपूर मोठा आहे. माळी साहेब डू अँड डाय, जिंका किंवा मरा अशी लढत आहे. जिंकलात तर ट्रॉफी, हरलात तर घरी. त्यामुळे प्लीज आपण म्युझिक थोडा बंद ठेवूया. जसा आपल्याला वेळ भेटेल माळी साहेब तशा आपण गाणी घेणार आहोत. व्यासपीठावरती सन्मान केले होते मान्यवरांचा. या ठिकाणी भरपूर संख्येने मान्यवर उपस्थित झालेत. सगळ्यांचा सन्मान. जयेश संपर्क करा. नक्कीच चांगली भूमिका पाहायला मिळते पनवेल क्रिकेट संघ 5,000 कटआउट हिट साठी. नाही विकेट हॅट्रिक साठी चिंतामण शेख ताटे नागझरी संघाच्या गोलंदाजासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यस, तिसरे पंचांची मागणी केली गेली आहे. आपण तिसऱ्या पंचांना मागणी करूया. तिसरे पंच आयोजन कमिटी बघा, कारण आज शेवटचा दिवस आम्ही अगोदर सांगितलं की दिलगिरी व्यक्त करू. माळी साहेब आपण देखील लक्ष द्या, कारण फार मोठा मॅच आहे. एखाद्या कटचा आवाज जर पंचांना आला नाही तर पंच देखील डिसिजन देऊ शकत नाही. तेजस्वी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर दर्शन पाटील यांनी लगावले तर रोख रक्कम 3,000 रुपयांचं पारितोषिक. तर या ठिकाणी सन्माननीय MKK ट्रॉफीचे दमदार आयोजक माणिकशेठ काटे साहेबांच्या वतीनं मित्र या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. चला पंच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आमचे कमिटी आयोजन अगदी यानंतर चेंडू पडतावेळी संगीत हा बंद असेल. या आयोजकांची भूमिका आता संगीत मैफिलीकडे सुपूर्द केली जाते, कारण सुपर 10चे हे आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. करूया मोरोचा हा महामुकाबला आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि या अशा लढतीचा आपल्याला इथे आगास पाहायला मिळतो. टीम नागझरी विरोधात सिमलंगवाडी असा आपल्याला सामना पाहायला मिळतो आणि दोन्ही संघातील क्रिकेट रसिक वर्ग मोठ्या संख्येने आलेत. अशा संपूर्ण क्रिकेट रसिकांचं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. काहीसा निर्णय इथे कंट्रोल रूममध्ये आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. सन्माननीय शेखरजी लांगी, संदेशजी पाटील, ऋषिकेश पाटील त्रिमूर्ती यांच्या माध्यमातून सिमलंगडवाडी या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतर इथे निर्णय येतोय नॉट आउटची इथे घोषणा पाहायला मिळते. पल्ला अगदी गाठायचं आहे 41 धाव संख्येचा. येस, पुन्हा एकदा सरपंच चषकासाठी आमच्या समावेश जोडले गेलेत. आमचे सन्माननीय चैनूजी जाधव साहेब असतील जे नेवाई पाड्याचे, त्यांच्या समवेत आपण पाहतोय. आमचे विलास दादा देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत. पुन्हा एकदा सरपंच चषकाच्या वतीनं दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रथमेश अंपायरकडे लक्ष दे. लक्ष असू द्या. तिसरे पंचांची मागणी केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच दाखल झालेत. गोलंदाजावरती अक्षप आले आणि नक्कीच त्या ठिकाणी पंच गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून पाहता मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी सामना पाहत आहेत. त्यांनी देखील सूचना दिली आहे पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. A1 जोडी नितीन दादा मात्रे खरड, त्यानंतर अशोक पाटील साहेब आमचे या ठिकाणी जांभिवली यांच्याकडून A1 जोडीकडून बघा मलंगड संघ जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 3,000 रुपयाचं प्राइज. आयवाजेल साठी त्यांच्याकडून 500 रुपये प्रेक्षकांना. तर लढतीला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अगदी लेटकड खेळण्याचा प्रयत्न अति लेट आणि याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. पाठची गडा काढू बाद. पाहायला मिळतात आकाश काटे हा गोलंदाजीच्या भोवल्यावरती पहिल्या चेंडूपासून घातक गोलंदाजीचा नजराणा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. काय जोरदार अपील पाहिली, लाऊड साऊंड पाहिला. अगदी जर्सी क्रमांक 08 रॉयल ताटामध्ये गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. सामना पाहायला मिळतो श्री मलंगडवाडी विरोधात नागझरी. काढू होतोय बाद. काढू इथे बाद झाले. इथे कंट्रोल रूम मधून इथे माहिती येते. अगदी गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवल्यानं त्यानंतर गोलंदाज
आकाश काठे आपली लाठी चालवतो. 2 चेंडू गणिक विस्फोटक अंदाजामध्ये इथे चेंडूंची सफर केली जाते. तर विकेटच्या हॅट्रिक साठी 6 लगातार 3 मारले, 3 चौकार मारले, तर 3000 रुपयाचं प्राइज सन्माननीय विश्वनाथ दादा मस्कर नारिवली यांच्या वतीनं या ठिकाणी खेळाडूंना देण्यात येणार आहे. चला मॅच स्टार्ट करायची. अंतिम निर्णय इथे ऑफिशियल टीम अंपायर अगदी आयोजक वर्ग सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यांचा इशारा येतोय, सूचित केलं जातं मॅच आपण तात्काळ स्टार्ट करायची. P1चं पहिलं षटक काहीसं गाजलंय मित्रमंडळींना. टीम नागझरी संघाकडून दमदार कामगिरी पाहायला मिळते. अगदी MKK ट्रॉफीचे सर्व सन्माननीय माणिकशेठ काटे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. आपले मनपूर्वक स्वागत. अगदी काडू कक्षेतून शांतता बाळगायची हा आमचा इशारा नव्हे, हा आमच्या आयोजकांचा आहे. ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, कारण ऑफिशियल भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो आणि त्याचं पालन व्हायला हवं, हे अगदी आयोजकांचं म्हणणं रास्त पाहायला मिळतं. अगदी पल्ला गाठायचं. 41 धावसंख्येचा पहिल्या 2 चेंडूंमध्ये घातक गोलंदाजीची आखणी केली जाते. स्पीडली खेळायचं आपण. अगदी जो रिदम आहे त्या रिदमनं मॅच अलंकारजी ही साध्य होणं खूप गरजेचं असतं. तेच काहीसं ब्रेक पाहतो. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. अगदी 0 धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद टीम श्रीमल्लंगडवाडी. अगदी प्रहार केला आपल्या असं फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा हा प्रयत्न. तर या ठिकाणी बघा दोस्ती दुनियेतला राजा माणूस, दमदार व्यक्तिमत्व मित्रांनो. खरं तर युवा उद्योजक कुणाल दादा पाटील खोणीगाव यांचं आगमन झालं. त्यांच्यासोबत आमचे किरण दादा कुंभारली बघा दमदार व्यक्तिमत्व यांचा व्यासपीठावरती आगमन होते. सर्वांचे लाडके युवा उद्योजक कुणाल दादा पाटील. एकच वादा आमचा कुणाल दादा. वेलकम, स्वागत आहे. किरण दादा आपलं देखील स्वागत आहे. अगदी पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळते. अगदी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. आकाश काठे या गोलंदाजाकडून तीक्ष्ण धारदार बाणा हा पेशकश केला जातो. खेळाडू दर्शन मडवी 0 वरती बाद झाल्यानंतर कामेश पाटील आणि नितीन पाटील यांना क्रिकेट किंग स्टार खेळ इथे साध्य करायचं आहे. मंगेश ठाकूर उर्फ बालू ठाकूर शिरोळे यांच्या माध्यमातून टीम नागझरीला, मनोज ठाकूर यांच्या माध्यमातून टीम नागझरीला मनपूर्वक शुभेच्छा. धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरले, कारण अगदी 0 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. अगदी ऑफिशियल टीम अंपायर टीम थर्ड अंपायर, वारंवार थर्ड अंपायरची इथे मागणी केली जाते. थर्ड अंपायर आता थेट मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आज पंचांची भूमिका अगदी शिवधनुष्य पेळावं त्याजोग राहिली आहे, कारण अगदी दमदार लढतींचा आपण आगास पाहतो. काहीसा आपण दबाव तंत्राचा वापर आहे, कारण त्या दर्जाचे सामने सध्याच्या घडीला घडताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा भेदक मारा. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेटचं बदन राहिल्याने पाठोपाठ पुन्हा एकदा 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. P1चं पहिलं षटक काहीसं गाजलंय. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये श्रीमल्लंगवाडी संघाचे प्रेक्षक अगदी झुमताना पाहिले. त्यांचा आवाज होता आणि त्या दर्जाचा आवाज अविरतपणे या लढतीमध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. एक आगलं वेगळं हे गोलंदाजीचं आकलन या गोलंदाजाकडून पाहायला मिळतं. अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे त्याच्या माध्यमातून समर्पित होत आहे. अवकाशाला गवसणी घालणारी गोलंदाजी अगदी मिडल षटकच्या रस्त्यावरती हा खेळाडू पाहायला मिळतो. वाटचाल अविरतपणे साध्य करायची, परंतु लेंथ मध्ये इथे बिघाडी पाहायला मिळते. अकाउंट ओपन झाले टीम वाडी, अर्थातच श्रीमल्लंगडवाडी या टीमचं, आणि त्यानंतर अगदी 1 धाव पुस्तकावरती. तर नक्कीच कुणालदादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. मुकेशदादा भोईर कोणी ऑनलाईन मॅच बघतात त्यांच्याकडून देखील स्वदेश शुभेच्छा आल्यात. वॉटर बॉलिंग, अटॅकिंग बाणा, तीक्ष्ण धारदार गोलंदाजी ज्याच्या जोरावरती पहिलं P1चं पहिलं षटक गाजलं गेलं आणि फक्त धावा पाहिल्या. एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 1 धाव. मॅजिक आकडा सध्याच्या घडीला गुणतालिकेवरती पाहायला मिळतो. आज आमच्या समालोचकांची सुद्धा खूप जबाबदारी पाहायला मिळते. अगदी आमचे छोटे महागुरू पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय योगेशजी मडवी सर, रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुक मैत्रिणी तोप आज धडकताना पाहायला मिळते. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची आपण नोंद घ्या. आमच्या आयोजकांची इथे स्पष्ट भूमिका आहे. अगदी
खाली आपण बसलात तर इथे आयोजकांकडून ही तात्काळ पेनल्टी इथे घोषित केली जाते, याची आपण नोंद घ्या. अगदी प्रत्येक संघांना समसमान न्याय निवाडा देणे हे आयोजकांचं परम कर्तव्य. स्पर्धेतील डिसिप्लिन अगदी शिस्तबद्ध बाणं हे आमच्या आयोजकांकडून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. लढतीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधित केलं जाईल. पल्ला गाठत असताना अगदी 41 धावसंख्येचा 18 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. ग्रामीण टेनिस cricket.in आमचा आयोजक वर्ग आता जिथे जिथे पूर्णपणे या उल्लंघन केलं जातं तिथे संपूर्ण आयोजक वर्ग पूर्णपणे माहिती देतात. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. बघा सूचना आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू कक्ष असू द्या. बघा आपल्या गावातलं कोण प्रतिनिधी आढळला तर आयोजन कमिटी तुम्हाला पेनल्टी लावेल. त्यापेक्षा आपण खेळाडूमध्ये फक्त खेळाडू घेऊनच बसा, प्लीज सहकार्य करा. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो आणि शिस्तीचं पालन होणं हे रास्त आहे, कारण जबरदस्त अशी आपण ही मॅच पाहतो. 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता समोर पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज टीम नागझरीचा सौरभ म्हात्रे आग ओकणारी गोलंदाजी सादर करेल का की फलंदाज अटके पार झेंडे रोवतील हे पाहावं लागेल. अगदी कव्हर ड्राईव्हचा हात देखना फटका इथे कन्वर्ट केलाय. अगदी पाठवरती चांगला बॉल आपण ब्रश होताना पाहिला, फक्त एक जाव इथे येताना पाहायला मिळते. प्रावीण्यपूर्वक गोलंदाजीची आखणी अगदी प्रवीण काठे यांची सेना अगदी अविरतपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून दमखम पाहायला मिळते. आणि समोरील संघ पाहतो अगदी कालचा दिवस ज्या संघाने गाजवला, उत्तम रीतीचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलंय. असे दोन दादा संघ आमने सामने खेळत आहेत. राईट ओव्हर द विकेट मारा केलाय. आता आवाज येतोय नागझरीकरांचा आणि हे सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नजराणा पाहतो. त्या दर्जाचा असा काहीसा माहोल इथे रंगताना पाहायला मिळतो. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 2 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. एका गड्याची कत्तल राहिली आणि समोर पाहायला मिळतो काढो अगदी 5 चेंडू डॉट खेळलाय नितीन पाटील. चांगला फटका त्याला खेळावा लागेल. काहीसा दबाव तंत्र छेडण्याचा प्रयत्न आहे आणि हे पाहता अगदी प्रवेशद्वारा नजीक हा फटका खेळा सीमारेषे नजीक काहीसं ढसाल कार्य राहिलं. बॅकअप चांगलं होतं. नॉनसा खेळला धोका आहे. खराब फिल्डिंग याच्या प्रत्युत्तरार्थ अगदी या चेंडूगणिक धावा पाहायला मिळत आहेत. 3 बालगावचे आमचे भाऊशेठ म्हात्रेंना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भाऊदादा म्हात्रे बालगाव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाऊ दादा आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी या चेंडूगणिक 3 धावा येताना पाहिल्या. आता इथे फलंदाजीच्या बोहल्यावरती कामेश पाटील या फलंदाजाची वर्णी लागते. त्याला चांगलं काम इथे करावं लागेल, कारण गोलंदाजी दाकड झाली. अलीकडच्या चेंडूगणिक काहीशी खराब फिल्डिंग आणि हे पाहता प्रत्युत्तरार्थ अगदी 3 धावा तिथे बनताना पाहायला मिळाल्या. फिल्डिंगच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ देत असताना टीम नागझरी एक जबाबदारीनं गोलंदाजीची आखणी इथे पाहायला मिळते. रिंगण तोडले, सिंगल प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे तू मैं धाव घेऊ की नको घेऊ काहीशा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हे 2 खेळाडूंचा आपण वावर पाहतो. एक चांगली पॉवर त्याला दाखवायची आहे. सौरभ म्हात्रे काहीसा नाराज आहे. नाराजी नाट्य पाहायला मिळतं. कदाचित खेळाडू रनआउट होऊ शकले असते हा त्याचा मनसुबा आहे, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं. एकनं सांगी कोडापुढे मार्गस्थ होतोय. एकूण धावा 6 धावा. 41चा पल्ला गाठायचा. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे आणि अगदी जो प्रवास हर्बल लाईन झालाय तो अविरतपणे बुलेट वेगाने करावा लागेल. टीम वाडी अर्थातच श्री मल्लंगडवाडी उत्तम रीतीची फटकेबाजी याही संघाला इथे साध्य करावी लागेल. अगली पेशकश प्रहार केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. प्रशांत काठेनं शांत केलं फलंदाजाला. झटका क्रमांक 2. पहले सत्र में वाड़ी के दर्शक चिल्लम चिल्लाहट और जोरदार आवाज दे रहे थे. अब नागझरी के दर्शक आवाज दे रहे, तो इसे कहते हैं बराबरी का मुकाबला. देखिए जंगल में जब 2 शेर आमने सामने आती है तो दहाड़ होती है और जंगल में आवाज गूंजने लगती है. नक्कीच पूर्णपणे आपण आवाज पाहतो. तर दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळत आहेत, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये श्रीमल्लंगड वाडी संघाचे प्रेक्षक झुमताना पाहिले आणि आता मात्र आवाज चढलाय. टीम नागझरी जबाबदारीपूर्वक खेळाची आखणी पुन्हा एकदा पूर्णपणे या मैदानाला नमन केले.
आणि नमन केल्यानंतर एक दमखम दाखवणारी गोलंदाजी समर्पित करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ म्हात्रे हा गोलंदाज इथे सज्ज असताना पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा भेदक मारा, एकूण धावा खर्ची केल्या 4, 5 धावा खर्ची केल्या जात आहेत. पंचतारांकित गोलंदाजीची इथे आखणी केली जाते. 1 चेंडू अजूनपर्यंत इथे शिल्लक असेल. अगदी भेदकता ही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली. अखेरचा चेंडू सौरभ म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वर राईट मोर विकेट. अगली पेशकश हातोडा चालवलाय, हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा प्राप्त होत आहेत. तर या क्रीडांगणावरती काही क्षणातच हिंद केसरी तथा महान भारत केसरी मथुर बैल आणि त्याच्या समवेत पुसेगाव हिंद केसरी या मैदानामध्ये आपण पाहिलं ज्यांनी द्वितीय क्रमांकाची गाडी मारली. अर्थातच कॉकटेल याचं देखील शुभागमन होणार आहे. आणि अर्थातच समोर जर तुम्ही पाहिलं तर मथुर बैलाचं कटआउट आहे. बिनजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर रावबाई पाटील आडिवली कल्याणांचा लाडका मथुर त्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर शुभमदादा पाटील उसटणे यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक. आणि समोर आपण पाहतोय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांच्या कटआउटला जरी बॉल हिट झाला तरी देखील 1001 रुपयांचं पारितोषिक शुभमदादा पाटील उसटणे यांच्या वतीनं असेल. पिछले साल भी मथुर का आगमन हुआ था फाइनल में इस मैदान पे, इस बार भी राइफल मथुर और कॉकटेल को देखने का मौका मिलेगा. चलिए टीम का टोटल स्कोर बोर्ड पे 8 रन अब जीत के लिए जो 41 का सफर था वो थोड़ा लंबा होता जा रहा है. लेकिन मैं तारीफ करूंगा गेंदबाज की. आकाश काटे 1 रनों की पहली पावर प्ले की ओवर, सौरभ म्हात्रे ने दिए 7 रनों की ओवर और दोनों गेंदबाजों ने 1-1 विकेट लिया है. म्हणू शकता आपण कॉकटेल गोलंदाजीची इथे आखणी केली जाते दोन्ही गोलंदाजांकडून. अगदी कॉकटेल बैलाचे मालक पिंटू शट मोडक वडकी गेंदबाजी के लिए आएंगे सागर काटे. हाथों में चोट लगी है, इंजर्ड है, उसके बावजूद भी वो गेंदबाजी कर रहे हैं. देखिए टेनिस के खिलाड़ी कितने जिद्दी है. हमारे गांव के लिए खेलना है, अपने गांव का नाम रोशन करना है. मैं हमेशा कहता हूँ ना पैसों के लिए ना खुद के लिए, ये खेल खेलते हैं सिर्फ हमारे गांव के लिए. और 2 गांव के जाबाज, एक तरफ है श्री मलंगवाडी और उनके खिलाफ है यहाँ पर टीम नागझरी. अगदी सामना सध्याच्या घडीला आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. 12 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अगदी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती सागर काटे. काहीसा दुखापतग्रस्त असताना सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कालच्या रात्रीमध्ये पाहिली. विरुपंथी स्टाईल फटका खेळलाय. हा चौकार येईल की रोखले जाईल, चांगला प्रयत्न होता, प्रयत्नवादी चांगला राहिला होता. अगदी धनाजी मात्रे लॉन्ग ऑफ से स्क्वायर लेग पे या पॉइंट पे दौड़ के आए, लेकिन थोड़ी कमी रही फील्डिंग में. कोई बात नहीं, 4 रन. अब मुकाबले में वापसी करते हुए श्री मलंगवाड़ी के बल्लेबाज. देखिए कभी मौका नागझरी के दर्शकों को मिल रहा है, कभी मौका श्री मलंगवाड़ी के दर्शकों को मिल रहा है. मुझे लगता है कि जब ये क्लाइमेक्स में मुकाबला जाएगा और ड्रॉप सीन का हीरो कोई एक बनेगा तब मैं कहूंगा की आग लग जाएगी. नक्कीच पूर्णपणे आवाज पाहायला मिळतील. इथे काहीशी भोपूची कमी भासते, ते भोंगे सुद्धा असायला हवे होते. जरूर रोशन, देखिए तालियां बज रही, सीटियां बज रही, दर्शकों की आवाज आ रही है. अगर भोंगे होते तो और मजा आता. बल्ले का किनारा, शॉट, थर्ड मैन में गलती हुई कप्तान से, थोड़ी तेजी दिखा रही थी उनको. मैच सिंगल मिलेगा और ये मुकाबला धीरे धीरे खतरनाक बनता हुआ, बिग फाइट बनता हुआ. पिछले 2 गेंदों पे 5 रन आए और टीम का टोटल बनता हुआ स्कोर बोर्ड पे 13. 10 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 28 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे. सी मलंगवाडी या टीमला मोठा संघर्ष करावा लागेल. तितकीच ताकद पाहायला मिळते टीम नागझरी संघाच्या माध्यमातून. प्रवीण काठे प्रावीण्यपूर्वक फिल्डिंगची आखणी करतो. यश त्यांच्या मागे अगदी आरशासारखं उभा आहे. स्ट्राइक पे चेतन पाटिल नंबर 4, जबरदस्त बल्लेबाज. बल्ले का हल्का सा किनारा लगा है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पे, 30 गज में फील्डिंग, कोई रन नहीं, 0. सागर काटे हाथ में चोट लगने के बावजूद भी अफलातून गेंदबाजी कर रहे, कमाल की गेंदबाजी कर रहे. और नागझरी के जो दर्शक है उनका सपना है कि इस सीजन की नाइट की पहली शायद ट्रॉफी उनको उठानी है और वो पूरी कोशिश कर रही है. परंतु अजूनपर्यंत दमखम दाखवू शकतो सी मलंगवाडी. याही संघामध्ये ताकद आहे, दमखम आहे आणि दमखम दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सातत्याने केला जाईल. श्री मलंगवाड़ी भी कम नहीं है, उन्हें भी ट्रॉफी उठानी है. बहुत साल और नाइट रजनी में ट्रॉफी नहीं उठा पाए, और नागझरी भी बहुत साल खेली है लेकिन वो भी ट्रॉफी नाइट टूर्नामेंट्स में नहीं उठा पाई. दोनों टीम एक मजबूत स्थिति में पहुंचती हुई. शॉर्ट बॉल हुक करना था इनको. मैं कहूंगा कि ये लॉलीपॉप गेंद थी, थोड़ी सी कटर बॉल थी, लेकिन बैटर की जो पोजीशन है खेलने की
वो थोड़ी दिशा उनकी गलत है. अद्भुत गोलंदाजी, मॅजिक बॉल सफर केला जातो. टाळ्यांचा गजर अगदी सागर साठी ते होताना पाहायला मिळतो. पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट राहिले. समीकरणामध्ये काहीसे चेंजेस पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन टेपते. 9 चेंडू जिंकण्यासाठी 8 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. तेज बॉल, कटिंग बॉल सागर काटे कर रहे. इनका वेरिएशन लाजवाब है. हाथ में चोट लगी यहाँ तो ऐसा लगता नहीं, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी. धीमी गति की बॉल, गति परिवर्तन, कमाल की गेंदबाजी कर रहे. वेरिएशन देखिए, विविधता देखिए. इससे पहले तेज बॉल थी, अब धीमी बॉल की, और चोट लगने के बावजूद भी वो फिंगर रोल कर रहे गेंद पर. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळतं. गावचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पोहोचावं आणि त्यानंतर अगदी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सुद्धा हा गोलंदाज अविरतपणे गावासाठी आपली धमक दाखवतो. किफायती गेंदबाजी, क्रिकेट लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन तेज करने वाला ये सबसे बड़ा मैच है. आखिरी बॉल है, लगातार 3 डॉट खेली है चेतन पाटिल ने. व्हाइट बॉल, इंतजार करिए अंपायर के इशारों का. व्हाइट बॉल, अंतिम गेंद इनको करनी पड़ेगी. 7 गेंद और जीतने के लिए जो रनों का अंतर है 27 रन चाहिए. क्या मुकाबला बना है. अगर यहाँ पे चेतन पाटिल ने आखिरी गेंद को बाहर फेंका तो 6 बॉल 21 बचेंगे. 7-27 का सफर है. कौन जाएगा टॉप 5 में. पहले मुकाबले में बुरदुल टॉप 5 में गई, दूसरे मुकाबले में नीलजे टॉप 5 में गई, तीसरा मुकाबला वो भी पैसा वसूल मुकाबला. दोनों टीम के बीच में शानदार मैच. बल्ले के स्लॉट में बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से मच नीडेड 6 रनों के लिए. अब 6 गेंदें बची है और रन चाहिए 21. टप्पा संघाचा 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि या षटकारानं आता टीम सिमलंगवाडीने आपली दमखम दाखवली आहे. चेतन ने 3 गेंदें डॉट के लिए और एक आखिर के गेंद पे छक्का मारा है उन्होंने. 6 बॉल 21. प्रसन्न को रणवीर रावत पाटील आणि कल्ले फक्त 65 ची. वा क्या बात आहे. आमचे अगदी टायगर समालोचक प्रथमेश ठाकूर सर नेतिवली यांचा आपण आवाज पाहतो. राहुल भोईर सरांच्या साथीनं जाण्याची त्यांची जय्यत तयारी आहे. यस डेफिनेटली. तर याच दरम्यान आपण पाहतोय आमचे लवशेठ पाटील स्मृती चषकाचे दमदार आयोजक बालचंद दादा पाटील नारेन यांचं आगमन झालंय. वेलकम बालचंद दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 हे समीकरण तय करायचंय. सामना पाहायला मिळतो सुपर 10. 7 पाटी टीम ही सुद्धा इथे दाखल होती. क्या आपलं बात है. मनपूर्वक 7 स्वागत. पार्टी. वो टीम देखिए बस में आई है रोशन, क्योंकि ये पालघर की टीम है मेरे ख्याल से, और पालघर से यहाँ से 120 किलोमीटर दूर है सातपाटी गांव, वहाँ से वो टीम आई है. इसलिए बस लेके और करीब 5 घंटे का सफर करके. सातपाटी टीम आपका स्वागत है. जबरदस्त मैच की तरफ चलते हैं. 6 गेंद 21 की आवश्यकता. कहते नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है. क्या नाम बनेगा इस गेंदबाज का, क्या नाम बनेगा इस बल्लेबाज का. पहली गेंद को सम्मान दिया, चेतन को मौका दिया, क्योंकि इसी चेतन ने आखिरी गेंद पे छक्का मारा था. टेम्परामेंट के साथ बल्लेबाजी चल रही. स्ट्राइक रोटेट की. 5 गेंद. अब जीतने के लिए 20 की आवश्यकता. कहते खिलाड़ी कोई खराब नहीं होता रोशन, उसका वक्त खराब होता है. गेंदबाजी कर रहे प्रथमेश काटे और सामने अब चेतन पाटील. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. सन्माननीय पाहुणे योगेश शेठ चिकनकर भालगाव यांच्या माध्यमातून ऐवा कॅससाठी 1000. प्रथमेश काटे तैयार है और सबकी निगाह चेतन पाटिल पर. चेतन पाटीलला 500 रुपयाचं प्राइज. आणि हा सामना जर नागझरी संघाने जिंकला तर माणिक शेठ काडे यांच्या वतीनं 5000 रुपयाचं प्राइज संपूर्ण टीमला. MKK ट्रॉफीचे सर्वेसर्व सन्माननीय सबसे ग्रेट माणिक शेठ. इनामों की कमी नहीं है, लेकिन मुकाबला जबरदस्त है. 2 गेंद पे 1 आए. 4-20. शानदार मैच चलता हुआ. आने वाली गेंद बहुत इंपॉर्टेंट है टीम श्री मलंगवाड़ी के लिए, क्योंकि 3 बॉल पे 20 नहीं बनते, 4 बॉल पे 20 बनते. ये गेंद सबसे निर्णायक है श्री मलंगवाड़ी के लिए. दिशा है, दिशाहीन है. वाइट बॉल,
अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होगी, 1 रन यहाँ से मुकम्मल होगा। 4-19 सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो। 4 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा संख्येची आवश्यकता आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश काठेला सजेशन दिली आहे। प्रवीण काठेने प्रावीण्यपूर्वक गोलंदाजीची आखणी करण्याचा त्याचा तंतोतंत प्रयत्न आहे, परंतु राहिला व्हाईट बॉल समोर पाहायला मिळतो। चेतन पाटिल 4 बॉल 19, अभी नहीं तो कभी नहीं, श्री मलंगवाड़ी। अभी नहीं तो कभी नहीं, हाथों से निकल गया मैच और बहुत सालों बाद टीम शिवकृपा तिरंगा नागजरी चाल ये खूबसूरत ट्रॉफी उठाने पहुंची है। कितने साल का इंतजार किया नागजरी चाल ने, उनसे कप्तान से जरूर पूछेंगे, लेकिन अब भी मुकाबले में 3 बॉल 20, अगर 3 छक्के भी लगते हैं फिर भी मुश्किल। 3-19 3 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा संख्येची आवश्यकता। प्रवीण काहीशी दुग्धक शर्करा पाहायला मिळते। शिवकृपा तिरंगा या नावानं खेळतो नागझरीने आज तिरंगा लहरताना पाहिला। 26 जनवरी तिरंगा लहराया नागजरी चाल ने आज। शॉर्ट बॉल हुक किया हवा में, हवाई यात्रा पे गई, डग आउट पे बॉल, आउट ऑफ द स्टेडियम, आईवा कैच। क्या बात है, आइए 6 रनों के लिए AK-47 हे सुद्धा वाडीचे प्रेक्षक वाटतात मला। योगेश चिकनकर भालगाव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे सुपूर्द केलं जाईल। चलिए चेसिंग कंपलसरी है, आप जीत के लिए 2 गेंदें बची है और रन चाहिए 13। बॉल तैयार और इसी के साथ नागजरी चाल ने कब्जा किया है मुकाबले में। बहुत साल का इंतजार खत्म हुआ, बहुत ज्यादा सब्र रखा था इस टीम ने और आखिरकार सब्र का फल मीठा होता है और वो मीठा फल नागजरी चाल को मिलेगा। शेलरपडा गावचे पोलीस पाटील समीर दादा दाबणे यांचं आगमन झालं। वेलकम, आपलं स्वागत आहे। या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। सावलाराम मुंडे चिरड यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। या आपण व्यासपीठावरती सरपंच चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत। आणि या ठिकाणी सामना जबरदस्त शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी संघाच्या बाजूनं। आखिरी गेंद और इसी के साथ टॉप 5 तीसरी टीम तिरंगा शिवकृपा नागजरी चाल अपनी जगह बना चुकी है, तीसरी टीम बनी है इस प्रतियोगिता में। सिमलंगवाडी संघाने सुद्धा क्रिकेट रसिकांची मन जिंकली, त्यांच्या प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक होणं रास्त आहे आणि आज स्वप्न पूर्ण झाले। शिवकृपा तिरंगा 11 नागझरी या टीमचं स्वप्न पूर्ण झाले। माणिक शेठ काठे यांचं क्या बात है, जल्लोष देखिए, एनर्जी देखिए, सब्र बहुत बड़ा था, सब्र का फल मीठा होता है और इतने साल के इंतजार के बाद नागजरी चाल जीती है।